ग्रामीण, कृषी आणि सहकार यांचा संगम घडवणारा ऐतिहासिक साहित्य सोहळा कृषी भूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण यांच्या वतीने दिनांक 13, 14 व 15 फेब्रुवारी 2026 रोजी संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण, कृषी आणि सहकार या तिन्ही विषयांचा एकत्रित विचार मांडणारे हे राज्यातील पहिलेच साहित्य संमेलन ठरणार आहे. दिनांक 13 फेब्रुवारी दुपारी 3 वाजल्यापासून ध्वजारोहण, ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आणि स्थानिक कवींचे कवी संमेलन होणार आहे. दिनांक 14 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सदानंद मोरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या दिवशी ग्रामीण साहित्याचा प्रवास, ग्रामीण कथाकथन, सहकारातून समृद्धी आणि ग्रामीण कवी संमेलन असे विविध साहित्यिक कार्यक्रम पार पडणार आहेत. दिनांक 15 फेब्रुवारी कृषी साहित्य व शेती सुधारणा या परिसंवादासह सहकार क्षेत्रावरील विशेष मुलाखत, आता आत्महत्या थांबवूया या सामाजिक विषयावरील परिसंवाद, मान्यवरांचा सत्कार आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा सादर होणार आहेत. संमेलनाचा समारोप दुपारी 3 ते 5 दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या संमेलनात माननीय डॉक्टर राजन गवस, पद्मश्री माननीय पोपटराव पवार, माननीय प्राचार्य आप्पासाहेब खूत, माननीय प्रमोद कर्नाड, माननीय डॉक्टर बारासाहेब जमदग्नी, माननीय शेखरजी गायकवाड अशा दिग्गज विचारवंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे. राज्यातील व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमींनी या ऐतिहासिक साहित्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे संयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. चला, मांडकी पालवण येथे संस्थेच्या भव्य पटांगणावर ग्रामीण विचार साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव एकत्र अनुभवूया.